चालवली तर सरळ सांगत मला इथं उतर, तुला जायचं जा. सरळ सांगते आता इथं बघली मी गमत त्याची. तर तिकडे रोड मेन हायवे भेटला तर किती फास्ट चालू तो. महिला मंडळ नाही या बाहेर आपण बनवूया. अरे बाबा माझे काय काना कशाचा कांदा कापायला लावला तुम्ही? आवरो तिघी जणी बसल्या म्हणते काय म्हणत्या? सांग ना सांग ना सांग ना सांग ना सांग ना सांग ना म्हणते काय झालं सांग ना. एक दिवशी ना आपण 30 आलतो ना, पापलेट आणलेलं पक्क. तो मेरिनेशन करता करता ना आपल्यालाच खायचा होता माहिती ना, ते माझी लाल पडलेली. कुठं चालला? केदारनाथ इथलाच इथलाच जा. दिल्या घरी सुकिरा, दिल्या घरी सुकारा. मित्रांनो वाजले 4. आमची झाली कोरबी. थंडी जबरदस्त आहे. ब्लँकेट सगळे मिनीवाले आहेत. मिनी पंजाब एकावर एक 3 ब्लँकेट घेतलेत. 1 2 3. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? तर आय होप एकदम मजेत असणार. मी विपिन गणेश मंत्री पुन्हा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपला मराठमोळा आगरी कोली चॅनल विपिन वाटे ब्लॉगच्या चॅनलमध्ये. मित्रांनो तारीख आहे 28. 2-3 दिवसाआधी म्हस्याची जत्रा चालू झाली आहे. एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी नामांकित जत्रा म्हसा. मी खूप वर्ष आधी गेलो होतो, जवळजवळ 10 वर्ष झालं असतील मी गेलेला. बैलांची वगैरे जोरात डील असते तिकडे मोठी. सो आता आम्ही निघालोय. सोबत बाबू आहे, कोमल आहे आणि बाकी पूर्ण गँग आपली कल्याणमध्ये भेटेल आपल्याला. मोंटी पुढे गेला वाटतं, त्याची फॅमिली कोण फॅमिली आहेत सगळ्या. माझी फॅमिली आहे, मोंटीची फॅमिली आहे, त्याच्यानंतर विशालदाराची फॅमिली आहे. सो तर जस्ट गावात तर निघालोय. सामान घेत पुढे जायचं आहे. सो चला खूप मस्त एन्जॉय करू आणि म्हशाची जत्रा विजिट करू 10 वर्षानंतर. चला नाक्यावरती पोहोचलोय. आमच्या गाववाल्याचाच एक कोल्ड्रिंकचा होलसेलचं दुकान आहे, तिथूनच घेऊया. आपल्या गाववाल्यालाच सपोर्ट करू धंद्यासाठी. तू पण येतो? चालेल. थांब जरा उडून होता बाहेर धुले जाम. धुले एवढ्या तर गाडी झाली असती. एक रिओचा बॉक्स द्या. हा एक बिस्लरीचा बॉक्स द्या छोटावाला. मिक्स आहे का? मिक्स आहे. बॉक्स आहे, मिक्स करून घेतो. आमच्या गावचे बंडू पाटील. आमच्या एरियामध्ये जर कोणाला पाहिजे असेल कोल्ड्रिंक तर या, होलसेल दुकान आहे, नक्की भेट द्या. चलो चला एक रिओचा आणि बिस्लरीचा बॉक्स टाकून निघालोय. पुढे जाऊन थोडीफार लिकर घ्यायची आहे. हेल घेतो तो आणि स्टिंग, पण ते बॉडीसाठी चांगला नाही. त्याच्यामध्ये असतो कॉफीन काहीतरी. तो झोप उडवतो माणसाची, त्याच्यामध्ये नाही घेतला. बघ काय बोलतो बाबू? स्टिंग नको पिऊ, नका पिऊ बोलायचं. काय नका पिऊ? बाबूच्या आमच्या चेहऱ्यावरती नुसते विटॅमिनचे डाग झालेत. कॅल्शियम कमी झालाय बाबूचा चॉकलेट खाऊन, दुकानावरचं खाऊन. दात नो काढू, दात पडत आले, दातानं फाटी पडल्यात. काय बोलतं? विमान चालवत होतं, हेलिकॉप्टर आहे बाई. आपला हेलिकॉप्टरच येऊ बारकूचा. आल्या नरू भावाचे तर वडापाव खायला मशाला चालल्या वडापाव खाऊन येत. जाऊ ना कवा गेलता? काय खरेदी केली की नाही? चटणी नको ठेव, चटणी नको. आता वाचल तुझी चटणी तर सरळ सांगत मला इथं उतर, तुला जायचं जा. सरळ सांगते आता इथं बघली मी गमत त्याची. तर तिकडे रोड मेन हायवे भेटला तर किती फास्ट चालू तो. बाबा माझा फोटो नको काढू, मी तुला आधीच सांगतो. सावकाश जाणं सावकाशी. सरळ सांगायचं बाबा मला थांबव, मी उतरतो. तो जंगल का नाही असेल कोणी खाणारी देशी
हा चलो सॉरी शक्तिमान. शक्तिमान बस दादाने चांगला लेक्चर दिला. जरा स्पीडला गेलो, नॉर्मल कट मारली, वडापाव देऊन डायरेक्ट गाडीवर लेक्चर द्यायला. चला तर वडापाव खात आणि प्लॅन मध्ये एक चेंज झाला बहुतेक. आधी मसा नाही, आधी फार्म हाऊसला पोहोचायचा आमचा असा प्लॅन होता. आधी मशाला जाऊन स्टेला फार्म हाऊसला जायचा होता आपल्या बदलापूरच्या वाईल्डला. सो आता थोडा प्लॅन मध्ये चेंज आहे. आधी जायचं आहे फार्म हाऊसला, तिथे सगळं प्रिपरेशन करायचं जेवणाचं वगैरे, त्याच्यानंतर मशाला. आणि ते पण काय फिक्स आहे का माहित नाही, कारण की कधी पण प्लॅन चेंज होईल आणि सकाळी पण मशाला जाऊ शकतो. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट डिसिजन. मित्रांनो, शॉपिंग करण्याच्या नादात ब्रेक घेता घेता सॉरी आपल्याला 2 गाड्या निघून गेल्यात पुढे. आता आपण लास्टला राहिलोय. मोंट्याची तर एकदम पुढे निघून गेले. त्याच्यानंतर विशालदाला पण निघून गेला, तो थांबला होता भाऊच्या पान शॉप जवळ. सो त्याचा फोन आला की मी निघतोय पुढे. सो मी पण आता निघालोय पटापट. आता नॉनस्टॉप जातो डायरेक्ट फार्म हाऊसला, कारण खूप टाइमपास झाला. वाजलेत 5:45. तर आत्ता उल्हासनगर क्रॉस केलाय. समोर गाड्या आहेत दोन्ही आपल्या. काय रे काय बघतो? स्विमिंग पूल मध्ये लगेच आता पाणी थंड असेल, निसता गार असेल. नाही तुला कोण बोलला नाहीये? हा लाजू नको, इकडे बघून बोल. बोल काय झालं? बोल. जाऊ दे. लाजा एक नंबर लाजा आहे तो. प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तो लाजतच असतो, नुसता लपत असतो. जस्ट बदलापूर क्रॉस केला आणि हा मुरबाडच्या रोडला लागलोय, म्हणजे जो रस्ता बारवी डॅमला जातो. आणि भयंकर अशी ट्रॅफिक लागली आहे. मे बी ही ट्रॅफिक मसा रिटर्न वाल्यांचीच आहे. पार वडवली गाव आहे, त्या गावाच्या नाक्यापासून ट्रॅफिक लागली आहे. आता जवळपास मी रंजाड पाशी पोहोचलोय आणि ट्रॅफिक काय संपत नाही. आठवत ना वडापाव आणले, वडापाव. ए चल आमच्या गाडी चल, ये आमच्या बरोबर. ये लवकर चल, ये चल लवकर. चल असला तर तो ओळखतो ना मला. चल असू दे. चल ए पोचलं का? ये पोचलं का? पोचल्या शिंगा बिंगा उखारल्या. चल चल मग चल. चलो एरंजाड वरती दादा थांबला होता वडापाव घ्यायला. ये चल लवकर, चल लवकर. ती बाई ही पण आले. सेजल नाही, सेजल नाही सॉरी, ताईची पोरगी ना त्यांच्या. चला आता पोहोचू 10 मिनिटात फार्म हाऊस. अगदी सुसाट गाडी चालवली आणि फायनली पोहोचलोय फार्म हाऊसला. पार्किंग इकडची वरची पार्किंग बंद केली. पार्टी आहे सगळी सगळी सोयरे आहेत, सगळे नवीन नवीन. पार्किंग 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 प्लस लावायला लागेल. दुसरी गाडी येतात. विशालची गाडी मागे आहे. आज शेठ लोक काम करणार आहेत दोघे पण. हा चला भरा ब्रिज बराबर. चला वाचू बराच ना. काय काय ले तब्येत बिघडले का? थंडी लागते बाबा एवढी गँग आहे आज. बाकी मोंट्याची मामा मंडळी आहे आणि आमच्या सूरज भाऊंच्या मिसेस नवीन इंजिनियर सूरज मुकादम यांच्या आणि त्यांचा सासरे भाऊ आलेले आहेत. सासूबाई नाही आली ना? काय निसता गोंगाळ घातले बिपिनच्या नावान? काय महिने आणि काय रिकामा डबा आणले का तुम्ही? का रिकामा डबा आणले का? मनावरला डबा भरून आणले. दोन दोन पिशव्या भरल्या शेंगा. म्हणजे बर्फाचं पाणी नको जायला म्हणून स्पेशल कुक. ये क्या है? अरे मेडिटेशन करके लाया हो. काय काय का म्हणून मस्त टेन्शन नाही झालं. हे चला मसा फिरून होता ना पहिले. मग जेवणा तिकडचे आल्यावर जेव्हा आपण पहिले वडापाव खाऊ बघा. आपण जेवण शिजून दे पहिले. याला नका जेवण वस्तू महाग होता. हा हा हे आमच्या मोठ्या भाऊंची बहीण ताई आमची आणि हे आमच्या सूरज भाऊंच्या मिसेस नवीन नवरी. ही आमच्या विशाल दादाच्या ताईची मुलगी. ये देखो हे हमारा छोटा डॉन. ए मीर कुठली क्या है? दरवेळेस इथे फार्म हाऊसला आल्यावरती जेवणाची जिम्मेदारी आमची असते, पण आज पूर्ण जबाबदारी आम्ही महिला मंडळावरती लोटलेली आहे. आज पूर्ण स्वयंपाक महिला मंडळ करणार आहे.
आम्ही बनवतो, आम्ही दरवेळेस आम्ही बनवतो इथं आल्यावर. महिला मंडळ हा नाही या बाहेर आपण बनवूया, आपण बनवूया सगळा. मामा चिकन तुम्ही बनवा. चिकन तुम्ही भारी फ्राय करता मामा. मामा तुम्ही हातवरती गेला आज महिला मंडळ बघितलं तर अंडी एक ट्रे. मा असू दे ना शूटिंग तर पाहिजे. मामा तुम्ही काय बनवाल आज मामा काही मामा आज आराम करणार. वहिनीला काय बनवायला सांगतो नवीन वहिनीला? काहीतरी बनवायला सांग आज भाई. आज काहीतरी बनवायला सांग. चूल बनवा आणि चूल पेटो. कुठे नवीन वहिनी कुठे आहे? ए बायकोला काहीतरी करायला सांग. बायकोला काहीतरी करायला सांग आज तू बघू. काहीतरी बाई काहीतरी बनवायला. चहा बी नाही, चहा नको आम्हाला. चहा ना मॅगी सोडून काय पण बनव. बोल नको. स्विमिंग पूल मध्ये आतापासून लगेच स्विमिंग पूल मध्ये मस्त भारी. नको बाबू भिजशील. तेव्हा स्विमिंग पूल मधला निघला बघ त्या. दादा कुठे चालला? असेल बघ काहीतरी मामा. अरे बाबा माझे काय कशाचा कांदा कापायला लावला तुम्ही? आवरो तिघी जणी बसल्या. टाइम लग्नाला अजून. आता म्हशी आता कुठं चालवले रे तुम्ही म्हणा? बापिन बिपिन काय चला चालवला कुठेतरी मामानी. काय लिस्ट बनवून घ्या मामा. लिस्ट बनवून घे. परत येणार नाही मी. हा नाही कापलं करा कांदा. आयला 3 माणसा बिलागल्या ना ते कमी झाला कांदा कापाला. हा सॉरी बाबा खोबरा आवरा बहिणी. हे लावऱ्या पण चालू केल्या का तुम्ही? चालू आहे आमची आता पोपटीची तयारी. महिला मंडळ स्वयंपाक करतो आम्ही. पोपटी बनवतोय. हा महिला मंडळ. हा मोठ्या चिकन धुतोय आणि आमचा आग लाव्या सूरज मुकालम आग लावायची तयारी करतोय. गावान कोणच्या लग्ना बिग्ना गेला नाही का रे कामा करायला? सुलूम वायू लावायचे माहिती तुला? ये बाई पण तिकडे ठेवा. एक इट कमी पडेल. एक इट अंदा अजून कुठल्या तरी जमा करून चाल. पोरांची मस्ती चालू आहे जाम. यो टिल्लू बा टिल्लू विशाल दादाचा टिल्लू जास्त मस्ती करतोय. ए मेनू बघा आजचा. याच्यात पापलेट आणि काय याच्यात मिक्स काय वाव आहे ना? वाव आणि पापलेट मध्ये वाव आहे. याच्यामध्ये बोंबील आणि बांधलेली नाही कोलबी त्याला भरलेली आहेत आणि मोठी कोलबी आहे. याचा ग्रीन लपेटा बनवणार आहे आणि याचा खरडा मटन बनवणार आहे आपण. काला मटन. खरडा काला मटन. अच्छा. तो एकदम गावठी कोंबडा आहे प्युअरचा. अच्छा. तिच्या आणले त्या यलकुंडेशा. त्यानंतर इकडे कांदा बिंदा चालले वाटण वगैरे. कोंबडा आहे ना? हा ही अख्खी पूर्ण कोंबडी आहे. याचं काय करायचं? कोंबडीचं काय करायचं सांग ना. तुम्ही याच्यामध्ये अख्ख्या कोंबडीचं काय करायचंय? अख्ख्या कोंबडीचं काय करायचंय? ती काय होईल. आपण फक्त बघायचं काम करत ना खायचं काम करत आहे. आपले आग लावे तिकडे आग लावे देत. ए टिल्लू अरे लवणला आमच्या आग लावे बंधू इकडे आग लावताना. हे आग लावे बंधू आमच्या आग लावताना. आत्या बरोबर नाव आहे ना आत्या आग लाव्या. 10 मिनिटं झाला आग लावतो पण काय आग लागत नाही. 10 मिनिटं काय फाटली पॅन फाटली तुझी रे माझी. लागली का? कवा लागायची? अरे पण 10 मिनिटं कुठं झाले मित्रा? भाई 10 मिनिटं झाली. नाही रे असं नाही. तू बघ चेक कर. ब्लॉक चेक कर आपलं. झाली ना आग. यो आमचा आहे वाईल्ड फार्म अँड रिसॉर्ट. नंबर दाखवतो तुम्हाला. नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. कधी पण बिंदास या. माझं नाव सांगा. थोडाफार डिस्काउंट भेटेल. देशील ना डिस्काउंट? पोपटीचं प्रिपरेशन चालू आहे. पाला टाकले आतमध्ये टाकतो. मीठ पका धनबसा. कुठला खारा मीठ आहे. खारा मीठ कंपनी कुठली आहे बघ. कमी टाकलं बस. जे चिकन आणता चल. पहिले चिकन पाहिजे. हवऱ्याला चिकन मग टाकले
अंडी फोडून टाक ना, अंडी सगळी त्याच्यात. हो अंडे फोडून नाही टाकायचे येडा. बघून घ्या पोपटी कशी असते आतून. कष्ट का घेतो कामले हे तो मटका पलटवला नाही जे अरे तिकडे आग लावून कधीपासून झालंय. मी अरे लाईट मूर्खा मूर्खा काय चाललंय तुझ्या आता तशी नसती लाईट वारे तिकडे. याला काल का विचारला माहिती याला काल ना मी विचारला भारताचा राष्ट्रपती कोण आहे? मग? तो बोलतो मला माहित नाही. असा हे 15 शिकलेला बोऱ्या. तांबले बस बस शिंगा म्हणून नको शिंगानंतर खावत नाही कोणी शिंगा. चिकन पाहिजे भाई चिकन. ए वावीच्या बोट्या बी टाका ना. अरे भारी ए भारी भारी इंजिनियर भलता आलता ना कोण इंजिनियर. अरे भारी ते का फॉईल पेपर मध्ये ते हे होणार शिजणार ना ते. म्हणते काय म्हणत्या सांग ना सांग ना सांग ना सांग ना सांग ना सांग ना म्हणते काय जरा सांग ना. एक दिवशी ना हा आपण 30 आलतो ना, हा पापलेट आणलेलं हा पक्क. हा तो मॅरिनेशन करता करता ना, हा तो आपल्यालाच खायचा होता माहिती ना, हा ते माझी लाल पडलेली. साला आता सांगतोय आलेले लाल टाक फालतुगिरी करू नका. पावर. ओके ना. हे चिकन घे फॉईल पेपर मध्ये टाकायचं तसं टाकतो तसं टाकतो. बाजूला नको लावून दे का बाजूला टाकून नको देऊ. समजलं का. ओके का काय पाहिजे. ए नमक नको नमक कमी टाकले नको नमक नको निसतात. अरे नको ना काल्या या पोराई निसतात चेपा चेप करायला लावले. हो 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 मस्त हो पावर आहे. त्याला लगेच तलाला कोटिंग करून कोटिंग कशी होला आता त्याला अंडी अंडी अंडी. आता एक लास्ट इयर अंड्यांचा लेअर टाकलाय. आलंच नाही. अरे मामा पाठवलं ना मी तुला पैसे. मामा दीपक तुझं नाव नाही. दीपक कलाल नाही माझा नव्हता मामा. ट्रान्झॅक्शन मध्ये जा थांब जरा मी लॉग बंद करतो. आम्ही करतोय काम आणि इकडे पोरांची चालली मजा मस्त. बघा अंधार आहे फुल अंधारात झोक्यावरती झुला झुलता येते. काय रे बच्चा वाडी सिस्टम बिस्टम नाही. चला हे बघ आहे खाली चल गवत आहे खाली. हे चल शेजल चल तिकडे चल नको बस झाला माना घेणार नाही. चल लवकर चल उतर चल चला उतरा चला. ए चल गो ए धनिष्ठा या चपली मशाला का लग्नाला भाऊजी काय या लग्नाला का मशाला नाही. पोपटीची तयारी झाली आहे. इकडे पोपटी आम्ही आता पेटवणार आणि फाट्या फोडायचं काम चालू आहे. आता काय आणले इकडे मटण शिजत आहे आणि आतमध्ये मच्छी आहे. काय आणले आता बोंबील फ्राय. आमच्या आत्याने मला भरवलं माझं पोटच नाही भरत. 100% गावठी कोंबडा शिजला आमचा. मी घेतला टेस्टिंगला मस्त मस्त शिजले. काढून टाकणार पेनोल तो यम्मे. थोड्या याने पोपटी पेटवायला लावले. कवा पेटा रे पोपटी. चला पाऊण तासानंतर पोपटीची ओपनिंग. सावकाश टॉवेल रुमाल भिजवाचा ना तो. ए टॉवेल भिजवून घे ना. चला 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 पटकन चिकन 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 आला टेबल पे साबण साफ करून ठेवले रे तुम्ही. अंडी फुटला काही नाही राहू दे. पलटी मार डायरेक्ट पलटी मार. चल मार पलटी मार. अंडा फुटला असेल 1-2. नाही ना गरम गरमच. थांब जरा मोठी. जाम दाबून भरले ना.
हा काय 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 सिस्टम काय नाही वाटत ही पोपटी बघा कुठं चालला केदारनाथ इथलाच हा इथलाच केदारनाथ बघ कसा लाइटिंग आहे भाई जा दिल्या घरी सुकिरा ट्रेकिंग दिल्या घरी सुकारा ट्रेकिंग सुकारा सुका असाच सेम टाटा बाय बाय बरोबर आहे आपल्या जा ना आता बस झाला जा बस झाला जा ना आता केदारनाथ बस झाला जा ना बस झाला जा ना आता जा जा दिल्या घरी सुकारा जा आपलीच बॅग आहे जा रे बाबा तर काहीच आता थंडी पडली आहे सर्वजण हा महिला मंडळ जेवायला बसलाय आम्ही जेवलो नाही यांना काय कमी वाटलं काय माहित नाही आत्ताच मसा रात्रीचाच मसा असतो आत्ता पण जेवले आम्ही सुरत शेटची बायको पण जेवायला बसली बोला भाऊ टेंट मशावरून आल्यावर नंतर टेंट लावायचंय सेजल जायचं ना मशाला चलो मसा किंजल किंजल चलो मसा ये चला मसा ओ वहिनी चला मसा ओ वहिनी मशाला जायचंय तुम्ही भात आल्यानंतर खा तिकडनं भात ठेवला ना तुम्ही गॅसवरती संकष्टी आमची सकाळी झोपत ना उठल्यानंतर असते चला सर्वजण उठले आता मशाला जाण्यासाठी
आमचा मसा झाला पोस्टपोन. आम्ही आता नाही सकाळी जाणार आहोत मशाला. सो आता टेंट लावून घेतो आणि झोपायची तयारी करतो. महिला मंडळ पूर्ण फार्म हाऊसमध्ये झोपणार आहेत. आम्ही टेंटमध्ये झोपतोय. ते 2-3 टेंट टाकून. चलो टेंट रेडी आहे. जा रे झोप चल. बाय बाय गुड नाईट. स्वीट ड्रीम्स टेक केअर. रूम मध्ये जा. चला ये जा झोपा जा. बाय बाय गुड नाईट. मित्रांनो वाजलेत आता 1:45. मामा बरोबर 1:45 वाजले ना बरोबर. आणि आत्ता या टायमाला पापलेट फ्राय करायला लावलेत. बाकी मंडळी सर्व झोपायला गेले. आत्ता आमचा टाइम चालू झालाय कुकिंगचा. सो गरमागरम बनवून खातो कारण थंडी खूप आहे. त्याच्यामुळे ना सर्व काय बनवलं थंड पडतं. अक्षरशः बघा तुम्हाला दाखवतो मी. पूर्ण मच्छी चिकन मटन अक्षरशः ना. हे बघा वाजलेत 2 पावणे 2. ही मच्छी ही कोणबी प्राऊन्स. याच्यात गावठी कोंबडा आहे. हे देखो गावठी कोंबडा आणि हे मटन तसंच पडलं. आणि ही पोपटी. आता जातो पटकन तर पापलेट लागतील खाली. 7 मिनिटं. मित्रांनो वाजलेत आता 3 आणि आम्ही बसतोय जेवायला. सर्वजण जाऊन मस्त झोपलेत. आम्ही पण आता जेवतोय आणि आमचा टेंट रेडी आहे झोपायला तिकडे. बाकी सर्वजण जाऊन तिकडे फार्म हाऊसमध्ये झोपलेत. जेवण आटपून मस्त झोपतोय आणि मग उद्या निघणार मसा जत्रेला. मित्रांनो वाजले 4. आमची झाली कोणबी. थंडी जबरदस्त आहे. ब्लँकेट सगळे मिनीवाले आहेत. मिनी पंजाब. एकावर एक 3 ब्लँकेट घेतलेत. 1 2 3. बाय बाय गुड नाईट. आता बाकीचा लॉग उद्या चालू करतोय. सो बाय बाय. एक ब्लँकेट मध्ये नाही ना.